नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आता सगळ्यात ट्रेंडिंग क्वेश्चन चालू आहे, तू जेवलीस का हा नाही। बेसिकली बडी कोणते कॉलेज किंवा कोणती ब्रँच मिळाली, आणि हा प्रश्न तुम्हाला सगळेच विचारताय, शेजारीवाले विचारताय, फॅमिली रिलेटिव्ह, तुमचे फ्रेंड सर्कल विचारताय, आणि कोणाला कन्फ्युजन आहे, कोणी आवर्जून त्या क्वेश्चनचा आन्सर सांगत आहे कारण त्याला चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँच मिळालेली आहे। बट ब्रँच कोणती मिळो, कॉलेज कोणते मिळो, बट एक प्रत्येकाच्या माइंडमध्ये आहे डाऊट, तो म्हणजे क्वेश्चन मार्क। क्वेश्चन मार्क काय, ते कॉलेज कसं आहे, कॉलेज कसं आहे, किंवा मला मिळालेली ब्रँचला स्कोप आहे की नाही आहे, स्कोप आहे की नाही आहे, फीस किती आहे त्या कॉलेजची, हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे की नाही आहे, सोबतच ते कॉलेज ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे, भरपूरसे काही डाऊट्स असू शकतात। प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय, सगळ्यात महत्त्वाचं प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय, ह्या सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स तुमच्या माइंडमध्ये। तर आपण काय करूया, एक गेम खेळूया। तुम्ही काय करा, जे पण कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते कॉलेजचं नाव आणि त्याची ब्रँच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि तुमचा जो पण काही प्रश्न असेल तो पण एक शॉर्टकटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा। आता बघा, काही विद्यार्थ्यांना वाटेल सर मला टायर 3चं कॉलेज लागलं, मला वाटतं की मी जर टाकलं तर बाकीचे लोक जज करतील, अरे बाबा तिथं तुझ्या मेल आयडी शिवाय काहीच दिसत नाही, आम्हाला माहित नाही की तू कुठल्या गावात राहतो, कोणत्या सिटीला आहे, तुझं नाव काय, काहीच नाही। आणि जर तुम्हाला खूपच जास्त त्याच्याबद्दलचा कन्सर्न असेल, तुम्ही म्हणाल मेल आयडी थोड्या वेळसाठी चेंज करून टाका, युजर नेम 1 2 3 टाका, पबजी लवर टाकून द्या, जे टाकायचं असेल ते टाका, बट कमेंट्स बॉक्समध्ये विचारा की ते कॉलेज कसं आहे, ब्रँच मिळालेला स्कोप आहे की नाही, ब्रँचला घेऊन तुमचे काही डाऊट्स असेल तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं फीज, हॉस्टेल अवेलेबिलिटी, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस आणि प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड, हे सगळे डाऊट्स क्लिअर करा ऍडमिशन घ्यायच्या अगोदर। आणि इथे फक्त मीच रिप्लाय नाही करणार आहे, तुम्ही एकमेकांना पण रिप्लाय करणार आहे, कारण या जर्नीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉलेजचं रिसर्च केलेलं आहे। काय सांगताय ते, 2 विद्यार्थ्याला सेम कॉलेज लागलाय, याला पण PICT लागलाय, याला पण PICT लागलाय, ते एकमेकांना मदत करा है ना, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, त्या प्रकारे आपण मदत करूया। मी पण रिवर्ट करण्याचा प्रयत्न करेल, आणि बाकी पण जे स्टुडंट्स आहे, जे व्हिडिओ बघत आहे किंवा कमेंट्स बॉक्समध्ये, त्यांना जर त्या कॉलेजेस बद्दल व्यवस्थित ऑथेंटिक माहिती असेल तर तुम्ही पण रिप्लाय करा। तर चला एक खेळ खेळूया आणि बिंदास एकमेकांना मदत करूया। व्हिडिओला बघण्यासाठी धन्यवाद, आणि व्हिडिओ जास्त शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका।